नमस्कार मित्रांनो, युजीन सेरनन हा माणूस तुम्हाला माहित आहे का? नसला माहित तर पुढचा प्रश्न. तुम्हाला नील आर्मस्ट्रॉंग माहित आहे का? आता उत्तर फिक्स हो आलं असणार. चंद्रावर जाणारा पहिला माणूस म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग सोबत चंद्रावर जाणारा दुसरा माणूस बज एंड्रिन होता. चंद्रयान-3 चंद्रावर लँड झालं आणि लँडिंग यशस्वी झाल्यानंतर अमेरिका, रशिया, चीन या देशानंतर चंद्रावर जाणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. चंद्रयान-3च्या लँडिंग नंतर पुढे भारत चंद्रावर माणूस कधी पाठवणार या चर्चा भारतात किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा एकाच माणसाची आठवण येते, तो म्हणजे युजीन सेरनन. आता युजीन सेरनन म्हणजे आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चंद्रावर चाललेला शेवटचा माणूस म्हणजे युजीन सेरनन. चंद्रावर जायची शर्यत जरी वेगवेगळ्या देशांमध्ये लागली असली तरी चंद्रावर स्पेसक्राफ्ट उतरवण्यापलीकडे कोणी जायना झाले. चंद्रावर पहिला माणूस चालला तो 1969 मध्ये आणि शेवटचा माणूस चालला तो 1972 मध्ये. मागच्या 50 वर्षात खूप स्पेसक्राफ्ट चंद्रावर गेले. इतर वेळी पुढे पुढे करणारे देश 50 वर्ष शांत का बसले? अमेरिकेनंतर एकाही देशाने प्रयत्न का केला नाही? याच प्रश्नांची उत्तर पाहूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपल्याला नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला तेव्हाची परिस्थिती पाहावी लागेल. ते दिवस होते सोव्हिएत युनियन वर्सेस अमेरिका यांच्यातल्या कोल्ड वॉरचे. भाऊकीनं घर बांधलं, आपण बंगला बांधायचा असा राडा या देशांमध्ये चालू होता. पहिला आंबा पाडला तो सोव्हिएत युनियनने. 1957 मध्ये त्यांनी अवकाशात पहिलं सॅटेलाइट पाठवलं आणि 1961 मध्ये पहिला माणूस युरी गागारिन म्हणून पाठवला. रशियन लोकांनी कुस्ती जिंकलेली. अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यापेक्षा मोठा प्लॅन आखला, तो म्हणजे चंद्रावर माणूस पाठवायचा. टेक्नॉलॉजी अवघड होती, खर्च जास्त होता, चंद्रावर काही मिळेल का नाही याची फुलप्रूफ गॅरंटी सुद्धा नव्हती. तरी अपोलो मिशन आखले गेले आणि ते 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंगने पहिलं पाऊल चंद्रावर टाकले. त्याचा चंद्रावर उतरण्याचा व्हिडिओ तर ग्लोबल सेन्सेशन ठरला. पुढच्या 3 वर्षात अपोलो 11ची आणखी 6 मिशन्स पार पडली, ज्यातली 5 मिशन्स यशस्वी झाली. एकूण 12 लोक चंद्रावरती चालले. 1972च्या मिशनमध्ये युजीन सेरनन यांचं शेवटचं पाऊल चंद्रावरती पडलेलं. चंद्रावर जमीन घेतली गेली अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, पण माणूस काही चंद्रावर गेला नाही. बॅकग्राऊंड डिटेलमध्ये सांगितलं, आता कारण सांगतो. तर सगळ्यात मेन कारण होतं पैसा. चंद्रावर माणूस पाठवणं अति प्रचंड खर्चाचा विषय. अमेरिकेलाही याची जाणीव होती, पण त्यांनी पैशाचं सोंग घेतलं होतं. अमेरिकेनं अपोलो मिशनसाठी एकूण बजेटच्या 5% रक्कम खर्च केली होती. 1960 ते 1963 या काळासाठी $25.8 बिलियन खर्च झाला होता. आजचा हिशोब लावायचा झाला तर $300 बिलियन घरात. सध्या नासाला जेवढं बजेट मिळतं त्यापेक्षा 10 पट बजेट तेव्हा मिळालं होतं, आणि ते फक्त माणूस चंद्रावर पाठवण्यासाठी. खरं तर चंद्रावर काहीतरी शोध लागले असते, जगाला हादरवणारी माहिती मिळाली असती तर खर्चाच्या बाबतीत कोणीच मागं पुढं बघितलं नसतं. चंद्रावर माणसे पाठवून जो रिझल्ट आला तो मानवरहित यान पाठवून करणं सहज शक्य होतं. हे फक्त अमेरिकेलाच नाही तर चंद्रावर जायला जे देश उत्सुक होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं. या कारणामुळे गणित सोपं झालं, कारण चंद्रावर माणूस पाठवायला प्रचंड खर्च येणार होता. नंतर मार्स मिशन आखले गेले. जास्तीत जास्त सॅटेलाइट अवकाशात पाठवण्यावर भर दिला गेला, कारण चंद्रावर माणूस उतरवून मिळणाऱ्या रिझल्टपेक्षा जास्तीत जास्त रिझल्ट इथून मिळण्याची शक्यता होती. आता एवढं सगळं ऐकून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, तो म्हणजे आता माणूस चंद्रावर कधीच जाणार नाही का? तर तसंही नाही. मागच्या 50 वर्षात माणूस गेला नसला तरी प्रयत्न मात्र सुरू आहेत. त्यातही पहिला चान्स असेल तो नासालाच. 2024 मध्ये नासाचं ॲटॉमिस्ट 2 नावाचं मिशन लॉन्च होईल, ज्यामध्ये अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत नेलं जाईल. त्यानंतर 2025-26 मध्ये ॲटॉमिस्ट 3 नावाचं लॉन्च होईल, ज्यात चंद्रावर पहिलीच महिला लँड करेल. चायनानेही रशियासोबतच्या स्पेस प्रोग्रामद्वारे चंद्रावर 2035 पर्यंत जॉईंट बेस तयार करण्याचं मिशन आखलं आहे. त्यांची टाईमलाईन अजून तेवढी पुढे आलेली नाही. इलॉन मस्कची पण स्पेसएक्स मून मिशन करणार असल्याची बातम्या अधूनमधून पुढे येतात. पण चंद्रावर जर हवे ते रिझल्ट मिळत नसतील तर ही चंद्राची ओढ का आहे? पहिलं कारण म्हणजे चंद्राच्या साऊथ पोलवरती पाणी आहे की नाही हे शोधणं, आणि दुसरं कारण म्हणजे अवकाशातील इतर मिशनसाठी बेस तयार करणं. पृथ्वीवरून मंगळावर जायला जेवढा पैसा इंधन लागतं त्या तुलनेत चंद्रावरून मंगळावर जाणं सोपं आहे. अशाच इतर मिशनसाठी सुद्धा. चंद्रावर माणसं पाठवायचा नाद काही पूर्णपणे सुटलेला नाही, पण युजीन सेरनन नंतर मागच्या 50 वर्षात चंद्रावर एकही माणसाने पाऊल तेवढं टाकलेलं नाही. जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.